आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा. बागलाण तालुक्यात गेल्या आठवड्यात सलग 4 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे फळबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा सविस्तर अहवाल आगामी विशेष अधिवेशनात सादर करून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे भरपाईची मागणी करणार असल्याचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी सांगितले. बागलाण तालुक्यात गेल्या आठवड्यात गिरणा, आरम, मोसम यासह पश्चिम पट्ट्यात सलग 4 दिवस अवकाळी पाऊस, गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फळबागांसह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले असून भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्छाव यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत शेत शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आगामी 3 दिवसीय विशेष अधिवेशनात या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी जोरदार मागणी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. संपूर्ण हाताशी शेतकऱ्यांच्या काही नाही. आता थोडासा आलेला घास राहून गेलेला आहे. महिनाभर बजेटचं अधिवेशन दिल्लीला केंद्रामध्ये होतं आणि तिथे सुद्धा मला अनेक शेतकरी बांधवांचे फोन आले, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचे फोन आले की असं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे, गारपीट झालेली आहे आणि त्यांनी फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवले. मग त्याच्यामध्ये गहू असेल, फळबागा असतील, कांदा, जास्तीत जास्त कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आढळून आलेलं आहे. आणि तातडीने मी आपले जे काही तहसीलदार साहेब आहेत, कृषी अधिकारी, त्यांना मी फोन केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः तिथे जा आणि पाहणी करा आणि तातडीने सर्व आपले तलाठी जे बांधव आहेत त्यांना सांगून संपूर्णपणे पंचनामे करून घ्या. कारण आपल्याला सरसकट त्यांना त्या ठिकाणी पंचनामे जर केले तर ती संपूर्ण नुकसान भरपाई जास्तीत जास्त देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्यासाठी मी कृषी मंत्री म्हणजे 2 तारखेला अधिवेशन संपलं, परंतु मी दुपारी कृषी मंत्र्यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं, त्यांना सगळी परिस्थिती समजून सांगितली. त्यांना जे शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाठवले होते, कार्यकर्त्यांनी व्हिडिओ पाठवले होते ते देखील दाखवलं. तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की जर याचे पीक विमा शेतकऱ्यांनी काढला असेल तर जे जे काही राज्य शासनाकडून येईल तातडीने आम्ही संपूर्णपणे पैसे राज्य सरकारला केंद्राकडून देऊ, त्याच्यात कुठलाही कसूर होणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे. खासदार डॉक्टर बच्छाव यांनी कृषी मंडळ अधिकारी विष्णू ह्याळीज, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या समवेत सटाणा, चौगाव, भाक्षी, मुळाणे, कौतिकपाडे, सार्दे, मोराणे सांडस, आसकेडा, सोमपूर, तांदुळवाडी, दरेगाव, नांदिन व तहाराबाद या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेती क्षेत्राची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नेते दिनेश बच्छाव, प्रकाश देवरे, यशवंत आहिरे, सरपंच चेतन वनीस, माजी सरपंच श्रीकांत रौंदळ, आबा रौंदळ, योगेंद्र दात्रे, बाळासाहेब भदाने, शहराध्यक्ष किशोर कदम, सोमपूरचे सरपंच प्रमोद भामरे, डॉक्टर प्रभाकर भामरे, साखरचंद कांक्रिया, मिलिंद चित्ते, चौगावचे माजी उपसरपंच उत्तम शेवाळे, दीपक शेवाळे, सदस्य मुन्ना मांडवडे, महेंद्र शेवाळे, राजेंद्र गांगुर्डे, विजय शेवाळे आदी उपस्थित होते. या 4-5 दिवसापासून बागलाण तालुका असेल, मालेगाव तालुका असेल, संपूर्ण नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, गारपीट झालेली आहे. आता आम्ही मुळाणे शिवारामध्ये आहोत आणि या शिवारामध्ये जे काही कांदा पीक आहे 100% त्याचं नुकसान झालेलं आहे. पूर्णपणे गारपीट झाल्यामुळे शेतांमध्ये हिरवळ निर्माण झालेली आहे आता तरी, आणि कांदा पीक जे आहे ते पूर्णपणे
त्याचं नुकसान होऊन वरचं संपूर्ण जे काही कव्हर आहे ते सडलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मला अधिवेशन जे चालू होतं दिल्लीला, बजेट अधिवेशन, त्याच वेळी मला फोन आले आणि फोन आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी मला व्हिडिओ देखील टाकलेले होते. तर मी 2 तारखेला आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब त्यांना मी पत्र दिलं आणि जिथे जिथे नुकसान झालेलं आहे, बागलाण तालुका असेल, आपलं नाशिक जिल्ह्यातल्या सर्व तालुका आणि धुळे जिल्ह्यातल्या तालुक्यांचं वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली, व्हिडिओ त्यांना दाखवले आणि एक पत्र पण दिलं आणि सांगितलं की 100% नुकसान झालेलं आहे. तर ही नुकसान भरपाई जी आहे ही तातडीने आपण द्यावी. तर त्यांनी देखील कबूल केलं की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांना आपण महाराष्ट्र शासनाच्याकडून जेव्हा जेव्हा प्रस्ताव लवकरात लवकर आल्यानंतर 100% आम्ही नुकसान भरपाई देऊ असं त्यांनी मला सांगितलं. तरी देखील आता ही पाहणी झाल्यानंतर मी आपले कृषी अधिकारी आहेत, तलाठी, कलेक्टर साहेब, त्यांना देखील मी सांगेन की महाराष्ट्र शासनाने देखील तातडीने नुकसान भरपाई द्यावी, हे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे. आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.